विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश विषयाचा अभ्यास करणार आहोत. इंग्लिश विषयाचं पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे लेटर्स दिसून येतात. काही कॅपिटल लेटर्स असतात तर काही स्मॉल लेटर्स असतात. आज आपण स्मॉल लेटर रायटिंगचा सराव करणार आहोत. लेटर्स आहेत ओ, पी, क्यू, आर, एस आणि टी. आता आपण लिहिणार आहोत ओ. ओ फॉर ऑरेंज. पहा, ओ लिहून झालेला आहे आणि आता मी ऑरेंज ड्रॉ करत आहे. ड्रॉ करून झाल्यानंतर आता आपण त्याला कलर करूया. ओ फॉर ऑरेंज. सर्वांनी ऑरेंज खाल्ला असेल. अशा प्रकारे ऑरेंज कलर करून झालेला आहे. ओ लिहित असताना दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये आपण ओ लिहिणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही देखील लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे ओ फॉर ऑरेंज. त्यानंतर पुढील अल्फाबेट आहे पी. पी फॉर पेन्सिल. अशा प्रकारे पी लिहून झालेला आहे. आता आपण पेन्सिल ड्रॉ करूया. अशा प्रकारे पेन्सिल ड्रॉ करून झालेली आहे. आता आपण पेन्सिलला कलर करूया. पहा, आपल्याकडे जी लिहिण्याची पेन्सिल असते त्या पेन्सिलचाच कलर आपण देत आहोत. तुम्हाला देखील ड्रॉ करायला आणि कलर करायला नक्कीच जमेल. तुम्ही पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुमच्या पेन्सिलला कलर करा. पी फॉर पेन्सिल. अशा प्रकारे आपली पेन्सिल कलर करून झालेली आहे आणि आता आपण पी अल्फाबेटची प्रॅक्टिस करूया. पहा, दुसऱ्या ओळीपासून मी पी लिहायला सुरुवात केलेला आहे. नीट निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने पी तुमच्या वहीमध्ये लिहा. पुन्हा एकदा पाहून घ्या. पी फॉर पेन्सिल. अशा प्रकारे पी फॉर पेन्सिल. त्यानंतर पुढील अल्फाबेट आहे क्यू. क्यू देखील लिहायला सोपा आहे. निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुमच्या वहीमध्ये लिहा. क्यू फॉर क्वीन. क्वीन काढायला सुद्धा सोपा आहे. तुम्हाला नक्कीच जमेल. अशा प्रकारे क्वीन ड्रॉ करून झालेली आहे आणि आता मी क्वीनला कलर देणार आहे. तुम्ही देखील त्या प्रकारे कलर करायचा आहे. खूप सोपं आहे. पाहून घ्या. आता मी क्वीन कलर करत आहे. क्यू फॉर क्वीन. अशा प्रकारे कलर करताय ना सर्वजण? पहा, खूप सोपं आहे. अवघड काहीच नाही. निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील आनंदाने
कलर करत करत, चित्र काढत काढत अल्फाबेट लिहायला शिका. आपली क्वीन तयार झाली. आता आपण क्यू लिहूया. पहा, नीट निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने 4 रेषेमध्ये कसं लिहायचं त्याचं निरीक्षण करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा. क्यू फॉर क्वीन. खूप सोपं आहे. निरीक्षण करा आणि वहीमध्ये लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा क्यू फॉर क्वीन. त्यानंतर पुढील अल्फाबेट आहे आर. आर अशा प्रकारे लिहायचं. मधल्या 2 ओळीमध्ये आर लिहित आहे. आर फॉर रॅट. पहा, रॅट काढून झालेला आहे. आता आपण रॅटला कलर करूया. आर फॉर रॅट. अशा प्रकारे रॅटला मी कलर करत आहे. आता आर लिहूया. आर फॉर रॅट. नीट निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये आर लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा आर फॉर रॅट. पुढील अल्फाबेट आहे एस. बरोबर मधल्या 2 ओळीमध्ये एस हे अल्फाबेट लिहित आहे. एस फॉर सन. अशा प्रकारे सन ड्रॉ करत आहे. तुम्ही देखील सन ड्रॉ करायचा आहे. करताय ना सर्वजण? खूप सोपं आहे, अवघड काहीच नाही. आता आपण सनला कलर देऊया. अशा प्रकारे तुम्ही देखील सन कलर करायचा आहे. अशा प्रकारे एस फॉर सन. सन कलर करून झाला आहे. आता आपण एस लिहूया. नीट निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील एस लिहा. बरोबर मधल्या 2 ओळीमध्ये एस लिहायचा आहे. एस फॉर सन. अशा प्रकारे. त्यानंतर पुढील अल्फाबेट आहे टी. पाहून घ्या. अशा प्रकारे मी लिहित आहे टी. टी फॉर ट्री. ट्री काढून झालेला आहे. आता मी ट्री कलर करत आहे. टी फॉर ट्री. अशा प्रकारे ट्री कलर करूया. टी फॉर ट्री.
आपण टी हे अल्फाबेट लिहूया. टी फॉर ट्री. पहिल्या रेषेपासून ते तिसऱ्या रेषेपर्यंत मी सरळ रेष ओढलेली आहे आणि अशा प्रकारे टी काढलेला आहे. नीट निरीक्षण करा आणि त्याच पद्धतीने टीचे लेखन करा आणि लिहिता लिहिता म्हणा टी फॉर ट्री. अशा प्रकारे O फॉर ऑरेंज, P फॉर पेन्सिल, Q फॉर क्वीन, R फॉर रॅट, S फॉर सन आणि T फॉर ट्री यांचा आपण सराव केला. थँक यू.